केली 50 कोंबड्या. त्याच्यातून अनुभव घेत घेत त्या 50 कोंबड्याला मला भरपूर अडचण आली. तुला मी साधं शेड केलं 10 बाय 20. अच्छा. ती जागा मला अपुरी पडायला लागली. नंतर मग मी 20 बाय 50 शेड वाढवलं. 15 गुंठ्याला चौकून जाळी मारून याच्यात शेवगा आणि आंब्याची झाडं लावलं. बाहेरचं वातावरण बदललं की कोंबडीच्या शरीरातलं वातावरण बदललं. आज आपल्याकडे कमीत कमी छोटं मोठं मिळून 2-1 हजाराच्या आसपास 2-1 हजार कोंबड्या. 20-25 अंडे निघायचे. ते 20-25 अंडे सुद्धा 8-8 दिवस विकत नव्हते. उपजात म्हणजे कावेरी. कावेरीचं काय थोडं खाद्य जास्त लागतं, पण मांस विक्रीसाठी तिचं वजन लवकर वाढतं. जर टाइम देणारा शेतकरी असेल तरच ते त्याच्यात सक्सेस. पैसे राहतात फक्त अंड्यात. 700-800-900 रुपये तो तुमचा प्रॉफिट राहिला दिवसाचा. जास्त बंदिस्त म्हणल्याच्या नंतर त्यांना ते खायलाच लागत. तर शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी मित्र महेश या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्याची समस्या असते की आपण शेतीला जोडधंदा म्हणून, शेतीला साईड बिझनेस म्हणून आपण कशा पद्धतीने एखादा बिझनेस करू शकतो. त्यातूनच मित्रांनो काही शेतकऱ्याला गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय करण्याची इच्छा असते. त्यातीलच मित्रांनो कशा पद्धतीने आपण ते व्यवसाय करू शकतो, काय अडचणी येतात शेडसाठी, किंवा मित्रांनो किती नफा राहतो, किती खर्च येतो, अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या मार्फत मित्रांनो जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपण आलेलो आहोत बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचाळे या गावामध्ये. आपल्यासोबत मित्रांनो आहेत तांबे सर, दाजी म्हणतात त्यांना. मित्रांनो, त्यांनी भरपूर असा 7 ते 8 वर्षाचा अनुभव घेऊन आपण आपल्यापाशी कमीत कमी किती कोंबड्यात काय आहेत, कशी सुरुवात केली त्यांनी, आणि नवीन एखादा ज्याला धंदा करण्याची इच्छा आहे तो कशा पद्धतीने धंदा करू शकतो ते आपण यांच्याशी संवाद साधून आपण ते जाणून घेणार आहोत. तर नमस्कार दाजी, एकदा आपला परिचय द्या. शंकर तांबे, कंपोस्ट चिंचाळा, तालुका वडवणी, जिल्हा बीड. अच्छा. तर दाजी, ह्या नवीन तुम्ही व्यवसाय कशा पद्धतीने तुमच्या मनात कसा आला ह्या व्यवसाय करण्यासाठी? मी सुरुवातीला मोठ्या आवाजात. विठ्ठल जातीच्या 2 शेळ्या आणल्या. अच्छा. त्याच्यानंतर 8 दिवसानं 50 कावेरी जातीच्या कोंबड्या घेऊन आलो मी. डायरेक्ट म्हणजे अंड्यावर आलेल्या कोंबड्या 50. अच्छा. तिथून पुढे सुरुवात केली 50 कोंबड्या. त्याच्यातून अनुभव घेत घेत त्या 50 कोंबड्याला मला भरपूर अडचण आली. त्या टायमिंगला माझे 20-25 अंडे निघायचे रोज. अच्छा. ते 20-25 अंडे सुद्धा 8-8 दिवस विकत नव्हते. ते 50 कोंबड्या अंडे आणि ते 50 कोंबड्या विक्री करायला मला 1 वर्ष लागलं. अच्छा. मग तिथून पुढे मी परत 100 कोंबड्या आणल्या. सुरुवात मी अगोदर मोठ्याच कोंबड्या पण केली, बारीक किल्ल्यात नाही केलं. नंतर 100 आणल्या. मग हळूहळू माझं कस्टमर वाढत गेलं, अंड्याची विक्री वाढत गेली. परत 100 ते 200 केले. मला जागा अपुरी पडायला, सुरुवातीला मी साधं शेड केलं. जागा अपुरी पडायला लागली. 3ऱ्या वर्षी मग मी नंतर शेड थोडं मोठं केलं. अच्छा. शेड मोठं करून मग मी डायरेक्ट 1000 ह्याच्यात म्हणजे पिल्ले हे केले. नंतर पिल्ले चालू केले. पिल्ल्याचं चालू केलं. 2 वेळेस मी बाहेरून पिल्ले विकत आणले. मग परत मी कावेरीच्या व्यतिरिक्त गिरायक गावरान कोंबडी मागायला लागलं. मग गावरान बी थोडं हळूहळू चालू केलं ठेवायला. आता दाजी, गावरान मध्ये बऱ्याच उपजाती असतात, त्यामधून तुम्ही कोणती निवडली आणि ती कशामुळे निवडली? उपजात म्हणजे कावेरीचं काय थोडं खाद्य जास्त लागतं, पण मांस विक्रीसाठी तिचं वजन लवकर वाढतं म्हणायचं. आणि अंड्याला बी नंबर 1 आहे ती कोंबडी. कावेरी गावरांच्या तुलनेस थोडीच थोड आहे कावेरी. अच्छा. आणि गिरायकाला जास्त पसंती काय ह्याची कावेरीची गावरानपेक्षा गावरानला कस्टमर कमी आहे. अच्छा. दाजी, शेड व्यवस्थापन मध्ये तुम्ही कशा पद्धतीने सुरुवातीला केलं आणि नंतर आता आपल्यापाशी शेड व्यवस्थापन किती आहे सध्या, साईज काय आहे शेड व्यवस्थापन? साधं शेड केलं 10 बाय 20. अच्छा. ती जागा मला अपुरी पडायला लागली. नंतर मग मी 20 बाय 50 शेड वाढवलं. 20 बाय 50 शेड केलं. 20 बाय 50 आणि 15 गुंठ्याला चौकून जाळी मारून याच्यात शेवगा आणि आंब्याची झाडं लावले. अच्छा. कोंबडी पालनासाठी मोकळी जागा चांगली का शेड व्यवस्थापन मध्ये? कोंबड्याला जितकं फिरायला असेल तेवढं कोंबड्या फ्रेश राहतात. अच्छा. एकच जागेवर जर तुम्ही बंदिस्त जर केलं तर त्यांना दाटणी होती आतमध्ये. बरोबर. तुम्ही खायला किती जर हे केलं तर फीडचा खर्च वाढतो. ते फक्त मार्केट मग एकामेकाला मग पंख येत नाही. बरोबर. दाजी, गावरानमध्ये
एखाद्या आजार येतो का त्यावर तुम्ही कशा पद्धतीने आजार लसीकरण आहे. करतात? लसीकरण करावंच लागतं. सुरुवातीचे 21 दिवस लसीकरण केलं पिल्लांना. म्हणजे पिल्ल्याला लसीकरण करावं लागतं का? पिल्लांना लसीकरण करावं. मग काय आहे, हा जेव्हा शेतकरी 10-20 कोंबड्या सांभाळतो हा म्हणजे मोकळ्या, हा त्यांना लसीकरण करायची गरज पडत नाही. हा जे छोट्या आता असतात आज त्या. आपल्याकडे कमीत कमी छोटं मोठं मिळून 2-1 हजाराच्या आसपास 2,000 कोंबड्या सध्या तुमच्याकडे. हे प्युअर गावरांचे 500 पिल्ले, छोटे पिल्ले. कावेरीचे 500, हम्म. त्याच्यात परत गावरांचे 200, म्हणजे तेच 1200च्या आसपास झाले. अच्छा आता एक मोठाल्या गावरान कोंबड्या 350, कावेरीचे 350. अच्छा आपले रोजचे अंडे सध्या 300-350 आसपास अंडे निघाले. अच्छा. ह्यांना दाजी कोंबडी पालनाचा विचार केला, त्यांना खाद्य आणि वाढीसाठी काय उपाययोजना करू शकतो आपण? ह्यांना फीडच खाद्य लागतं ना सुरुवातीला. फीडच विकत्रीच म्हणायचं? विकत अच्छा. त्याला तो असा किती खर्च येतोय काय? एक कोंबडीला दिवसाचं नाही म्हणलं तर 100 ते 120 ग्रॅम एक कोंबडी खाते. अच्छा. आणि त्यामधून आता अंडा व्यवसायाचा विचार केला तर आता आपल्याकडे 2,000 सपोज समजा कोंबड्या आहेत. त्यावर अंड्यावरली कोंबड्या किती आहेत? अंड्यावरच्या कोंबड्या आपल्याकडे 500 आहेत. 500. त्या 500 मधून अंड्याचं किती उत्पन्न निघते दररोज? 250-300च्या आसपास अंडे निघतात. 250-300 अंडे दररोज निघते. राजेश, शेतकऱ्यासाठी सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तर यामधून नफा किती होतो? सपोज एखादा नवीन शेतकरी युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला बरेच व्हिडिओ येते ना. हा हा इतका लाख नफा राहिला, तितका लाख नफा राहिला. हा ते रियालिटी कळायला पाहिजे असं शेतकरी. काही नाही. ज्यावेळेस स्वतः टीव्ही मध्ये माणूस उतरन हा त्याच टायमाला त्याच्यातलं कळतं. आणि मग बरेचसे शेतकरी गुलफापाला बळी पडून खर्चात पडते. आणि लॉस म्हणजे होतो. 4-5 महिने केलं की लॉस मध्ये जाते. बरोबर. सुरुवात छोट्यामधून करून त्याचा अनुभव घेताना किंवा त्यांना कशाच्या कोणत्या टायमिंगला, कोणत्या सीझनला कोणता आजार येतो, बरोबर. त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं हे येत आणि कोंबडीचं एक असं आहे, आपल्याला जसं समज शरीराला छिद्र आहेत तशी कोंबडीला छिद्र नाही. बाहेरचं वातावरण बदललं की कोंबडीच्या शरीरातलं वातावरण बदललं. अच्छा. त्यानुसार जर चाललं माणूस त्याला कंपल्सरी लागत. हा बरोबर. म्हणजे शेतीला जरी आपण पूरक व्यवसाय केला हा तरी बी शेती बघत बघत ह्यांना दिवसातून कमीत कमी 3-4 टाइम देणारा शेतकरी असेल तरच ते त्याच्यात सक्सेस होणार. नाहीतर उगा सकाळी यायचं, त्यांना शेड मधून सोडायचं, खायला टाकायचं आणि दिवसभर कुठेतरी फिरायचं, अशाने व्यवसाय होत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांना खाद्य जास्त लागत. बरेच काही सांगतात की हे टाकल्यानं ते टाकल्यानं नाही, त्यांना ते फिटचं खाद्य असलं तर जमतं. होतोय खर्च जास्त पण माल फ्रेश टाकतो. अच्छा. तर आणि दुसरी गोष्ट, आता हे लहानाचं मोठं झालेलं ह्याचे काय होतंय, आजपर्यंत आपल्याला विक्री जर केली आपण ह्या नरची तर त्यानं आजपर्यंत आपल्याला खाल्लेलेच पैसे देऊन जातो. फक्त त्यानं सुरुवातीपासून छोटा सांभाळायला आजपर्यंत विक्रीपर्यंत व्यवस्था करतो, फक्त आपल्याला विक्रीच पैसे देऊन जातो. अच्छा. पैसे राहतात फक्त अंड्यात. ज्यावेळेस तुमचं समज 300 अंडे जर निघले तर 3,000चे अंडे व्हायला लागले. मग तुम्हाला दिवसाचं खाद्य किती लागेल समज, एक 1900, 2000, 2100चं, ते 700, 800, 900 रुपये तो तुमचा दिवसाचा प्रॉफिट राहिला दिवसाचा. पण अंड्याला बी मार्केटिंग करायला सुरुवातीला भरपूर अडचणी आहेत. अच्छा. तेच तुम्ही मार्केटिंग आता आपले अंडे जाते तर आपल्या गावात विकते तर कधी 50, कधी 100. अच्छा. मग माझ्या उरलेले अंडे माजलगाव, पातूर, बीड, वडवणी, पिंपळनेरला काही व्यापारी आणि काही आपले घरगुती कस्टमर आहे. अच्छा. आता त्या नवीन माणूस जर व्यवसाय करायचा विचार केला त्याने, तर ते कशा पद्धतीने मार्केटिंग लेवल करू शकतो? आता त्याला जर एखाद्याला सुरुवातीला व्यवसाय केला तर ह्याच्यात भरपूर चिकाटी ठेवावा लागेल. ह्याच्यात कसं आहे, रिवर्स धंदा भरपूर आहे ह्याच्यात. 12 महिन्यातून कमीत कमी हा महिना 8 महिन्याचाच सीझन आहे ह्याचं. अच्छा. कोणत्या तुमचं नाही मग 12 महिन्यातून 8 महिने खरं सीझन म्हणायचं. मग तुमचं दर महिन्यातून एकादश आली, चतुर्थी आली, सोमवार आला, शनिवार आला, तुम्हाला गिराईक कमी राहिला, तुमच्या अंडे विक्री कमी व्हायला. बरोबर. मग नफा तोटा त्याच्यात 12 महिन्यातून 2 महिने तुमचं चैत्र महिना, श्रावण महिना, परत पुन्हा श्रावण संपल्याच्या नंतर तुमचे सणवार आले, त्या टायमिंगला हे धंदा लॉस मध्ये. कारण कोंबडीला कसं आहे, जे रोजचं खायचं लागायचं तर लागतच. तुम्हाला 1 महिना जर धंदा म्हणजे गिराईक जर नसेल, ह्याला खाऊ घालणं बसून खाऊ घालणे. बसून खाऊ घालणं. आता जे मोठ्या कोंबड्यात
त्यांना ते खाद्याची गरज आहे का काही दुसरं वगैरे खातात ते? नाही, आता हे मोकळं सोडल्यामुळं काय खाद्य कमी लागत, कारण ते त्यांना उकरायची जास्त सवय. अच्छा. म्हणजे जरी त्यांना नाही खायला भेटलं ह्या मोकळ्या पटांगला, माती हे ते उकरून त्यांचा बराचसा टाइमपास होते. सावली असल्यामुळे इकडे सावलीत बराच वेळ आजूबाजूला. बरोबर. जास्त बंदिस्त म्हणल्याच्या नंतर त्यांना ते खायलाच लागत जास्त. खायलाच लागत. बंदिस्त मध्ये शेड पालन चांगले, समजा दोन्ही करणं गरजेचं होतं. मध्ये कोणी हे करावा, ज्यावेळेस त्याला ते कावेरीची जात जर त्यानं निवडली, अच्छा, तर 75 ते 80 दिवसात त्यांचा 1.25 किलोचा 1300-1400 ग्रामचा कोंबडा होते नर, आणि मादी 1.25 किलोच्या आसपास होते. बरोबर. ते व्यापाऱ्याला विकण्यासाठी बंदिस्त चालतंय. 75 दिवसात माल विकून टाकला शेड रिकामा होते. व्यापाऱ्याला बी ठोक माल विकायला त्याच्यात बी पैसे राहत नाही जास्त. अच्छा. आता हे गावरान कोंबडी जे आहे ते कमीत कमी विकण्यासाठी 2 ते 1.5 ते 2 किलोच्या आसपास नेर विकू शकतो किंवा आपण? गावरान कोंबडी 2 किलो होतच नाही का? 1.25 किलो ते 1.5 किलो. सुरुवातीला त्याचं वजन अंड्यावर आल्याच्या नंतर 1.5 किलो कोंबडी भरते. कोंबडा एक 1700-1800 ग्राम प्युअर गावरांचा होतो. आणि कावेरीच्या अंड्यावर जर कोंबड्या आल्या तर 2 किलो 2.25 किलो कोंबडी होती, 2.5-3 किलोचा कोंबडा होता. त्याला सेल करण्यापर्यंत येऊस तर टायमिंग किती लागतो? समजा अंड्यावर छोट्या कोंबडी पिल्लूपासून यायला 4.5 महिन्यात ते 5.5 महिन्यात पूर्ण लॉटवरच्या कोंबड्या तुमच्या अंड्यावर येतात. अच्छा. ते आता अंडा व्यवसायाचा विचार केला तर अंड्याचे पिल्ले करण्यासाठी का मशीनचा उपयोग करताय का? इन्क्युबेटर वापरताय का? अंडे आपलेच पिल्ले, आपण काहीच नाही, फक्त खाद्याचा खर्च होतो आपला बाहेर. म्हणजे तुम्हीच सगळं अंडे पण पिल्ले पण इथंच निर्माण करतात मला इन्क्युबेटर वगैरे? आता एक दीड महिना होऊन गेलं. जसा उन्हाळा चालू झाला तसा अंडे थोडी विक्री कमी होती या दिवसात, आणि अंड्याचे रेट बी कमी होते. बरोबर. आपण पिल्ले काढण्यावर भर देतो जास्त, आणि ह्या दिवसात पिल्ले मोठे केले तुमचं पुढचं पावसाळ्याचं सीझन टेन्शन राहत नाही. रोगराई जास्त बारीक पिल्ल्यावर येते पावसाळ्यात, तोपर्यंत आपले 3-3.5 महिन्याचे पिल्ले होऊन जाते, ते रोगाच्या बाहेर सरकून जाते. म्हणजे तोपर्यंत ते बळी पडण्याचे चान्सेस नंतर कमी राहतात म्हणत अशा पद्धतीने. मित्रांनो, आणि काही जर तुमचे डाऊट असतील तर ते कमेंट मध्ये नक्की विचारा. अशा पद्धतीने तुमचे एक प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या मार्फत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट मध्ये नक्की विचारा. हेच असंच आपल्या काय अडचण आली तुम्हाला करण्याची तर आपण दाजीचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता नंतर. आणि मित्रांनो, अनेक काही दुसरे व्हिडिओ येणार आहेत आपले, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद दाजी.